थँक्यू सो मच अशोक सर, तुम्ही आज पॉझिटिव्ह टॉक्समध्ये आलात. पण आज शिवसेना ही स्प्लिट झाली आहे. आज दोन गट पडलेत. हिंदुत्व टिकवण्यासाठी, शिवसेना टिकवण्यासाठी हे शिंदे साहेबांनी केलं. हे मोठं धाडस केलं. हे जगाच्या पाठीवर कोणी केलं नसेल. बघा, मला वाईट एवढ्यासाठी वाटतं की उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा ठाकरे मागचं नाव काढून टाका, कोण विचारणार आहे? 15 करोड रुपये दिल्यामुळे त्याला उमेदवारी दिली. म्हणजे हे काम बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. मी विभाग प्रमुख म्हणून 15 वर्ष काम केलं. म्हणजे एखादा उमेदवार असेल तर किती देणार तो म्हणून विचारायचे मला. याच्यानंतर भविष्यात वडापाव विकणारा, अगरबत्ती विकणारा शिवसैनिक नगरसेवक होणार नाही हे मी बघितलं. भांडुपचं स्वप्न साकार करण्याची भांडुपकर मला संधी देतील. जय महाराष्ट्र. हेलो गाइस एंड वेलकम टू पॉजिटिव टॉक्स. और आज का पॉडकास्ट मराठी में होने वाला है क्योंकि ये महाराष्ट्र पॉलिटिक्स के ऊपर है. इट इज मोर फोकस्ड टुवर्ड्स मराठी पीपल एंड महाराष्ट्र. और आज के जो गेस्ट है वो भी बहुत इंटरेस्टिंग है क्योंकि वो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के बहुत ही करीबी माने जाते हैं और वो है फॉर्मर एमएलए अशोक पाटिल जी. और हमारे इस पॉडकास्ट में हमें रिफ्रेशिंग और एनर्जेटिक रखने के लिए हमारे साथ है जस्ट कॉफी, और ये आपको फूड डिलीवरी एप्स में मिल जाएगा. सो लेट्स बिगिन द पॉजिटिव टॉक्स. थँक्यू सो मच अशोक सर, तुम्ही आज पॉझिटिव्ह टॉक्समध्ये आलात. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला. महाराष्ट्राचे तर इलेक्शन्स अनाऊन्स झालेले आहेत, हे सुरू होणार आहे. तुमचं सगळं काम चालतं, त्याच्यामध्ये पण तुम्ही वेळ काढून आज तुमची जी कामं आहेत, तुमचा जो प्रवास आहे, तुम्ही जे जे लोकांसाठी केलं हे सगळं आजच्या आपण पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. पण सगळ्यात पहिलं, अशोक पाटील हे लोकांसाठी काय आहेत? नाही साहिलजी, बघा, मी जन्मापासून या भांडूपमध्ये आहे. त्यामुळे इतक्या वर्षाचा प्रवास ते भांडूप बघितलं, आताचा भांडूप बघतोय. परंतु या प्रवासामध्ये आज 20 वर्ष नगरसेवक ते आमदारकीचा प्रवास करत असताना लोकांमध्ये सतत आणि सातत्याने न हरता निवडून येणं, म्हणजे लोकांच्या मनामध्ये जाऊन गोरगरिबांची सेवा करणं आणि त्या गरिबांना माझ्याकडे कार्यालयामध्ये माझ्या भेटायला येणाऱ्या कुठलीही व्यक्ती निराश होऊन जात नाही, कारण त्या ठिकाणी मी जाऊन काम करतो. आलेली व्यक्ती ही मी ते स्वतः आहेत आणि मी न्याय देणार आहे असा विचार करतो आणि मग त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. छोटे छोटे विषय असतात त्यांचे. कधी शिक्षणाचा विषय असतो, कधी आरोग्याचा विषय असतो, कधी कुठेतरी गुंता असतो. तो गुंता सोडव, कौटुंबिक गुंता असतो, तो सोडवण्यासाठी आपण प्रत्यक्ष तिथे जर इन्व्हॉल्व्ह झालो तर आपोआप लोकांची मनं जिंकता येतात. आणि हेच काम मी सतत इतके वर्ष करत आलो. माझ्याकडे आलेला कुठलाही, म्हणजे तो मी कधीच आयुष्यात मला कुठल्या पक्षाचा आहे म्हणून विचारलं नाही. तो आलेला माझा आहे आणि ते मला काम करायचं याच उद्देशाने मी आजपर्यंत काम करत राहिलो आणि असाच प्रवास माझा राजकारणामध्ये झालेला आहे. ग्रेट सर. पण तर राजकारणात प्रवास कधी सुरू झाला? किती वर्ष? राजकारणातला प्रवास हा म्हणजे असं बोलतात की आईच्या उदरातूनच होतो. कारण 1966ला शिवसेनेचा जन्म झाला. त्यावेळेस माझी आई आणि वडील त्या मॅट्रिक शिकलेले होते. म्हणजे आमचं कुटुंब हा शैक्षणिकदृष्ट्या समर्थ होतं. आणि त्यावेळेस आई वडिलांपासून शिवसेनेत बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही काम करायला लागलो. म्हणजे मी लहान असताना सुरुवातीला शिवसेनेची आंदोलनं अनेक झाली. कधी सुरुवातीचं आंदोलन होतं हटाव लुंगी बजाव पुंगी, हे आंदोलन झालं. त्याच्यानंतर हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी, मुंबईसाठी म्हणजे मराठी माणसासाठीच बाळासाहेबांनी शिवसेनेचा जन्म झाला. आणि तेव्हापासून हिंदुत्व आणि मराठी माणूस, शिवसेना या चौकटीतच आम्ही लहानाचे मोठे झाल्या. म्हणून ते विचार घेऊनच आजपर्यंत आम्ही प्रवास करतोय. सर, जे विचाराबद्दल तुम्ही आज बोलताय, पण आज शिवसेना ही स्प्लिट झाली आहे. आज दोन गट पडलेत आणि जी शिवसेना आहे, जी मूळची शिवसेना आहे, जी तुमच्याकडे आहे, म्हणजे एकनाथ शिंदेजी, आणि तुम्ही त्यांच्या एकदम जवळचे मानले जातात. तर ही स्प्लिट का झालं आणि कशामुळे झालं? नाही, मी शिवसेना फार जवळून बघितलेली आहे. कारण बाळासाहेबांच्या सानिध्यात देखील मी वावरलेलो आहे. त्यांच्या स्पर्श ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस एक दैवताचा एखादा स्पर्श झाला आणि तेव्हापासून मी त्यांच्या जवळ वावरलेलो आहे. म्हणून एक हिंदुत्वासाठी शिवसेनेचा जो जन्म झाला आणि हिंदुत्वासाठी जन्म झाल्यानंतर कालांतराने राजकारणामध्ये एक वेगळं वळण आलं आणि मग उद्धव साहेबांना एक स्वार्थ त्यांच्या मागे लागला की मला कुठेतरी मोठं व्हायचंय. मग त्यांनी हिंदुत्वाला तिरांजली देऊन ज्यांचं कधीच आयुष्यभर पटलं नाही त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याची ज्यावेळेस वेळ यायला लागली त्यावेळेस आमच्यासारख्या कडव्या शिवसैनिकांना कुठेतरी अपमानास्पद वाटायला लागलं. आणि मग त्यावेळेस की आपण कुठली तरी वाट चुकल्यासारखं झालं, आपण हिंदुत्व सोडल्यासारखं झालंय की ज्यांच्या बरोबर कधीच बसत नव्हतो त्यांच्या बरोबर बसण्याची आपल्याला वेळ आली, त्यांच्या विचाराने आपण वागायला लागलोय. आणि हे ज्यावेळेस मनात शल्य व्हायला लागलं त्यावेळेस शिंदे साहेबांसारखा एक नेता
ते धाडस करून हिंदुत्व टिकवण्यासाठी, शिवसेना टिकवण्यासाठी हे मोठं धाडस केलं. हे जगाच्या पाठीवर कोणी केलं नसेल, हे शिंदे साहेबांनी केलं. आणि आमच्यासारखे असंख्य शिवसैनिक ज्यांनी आपलं आयुष्य त्या शिवसेनेसाठी घालवलं, केसेस शिवसेनेसाठी करून घेतल्या, असे अनेक शिवसैनिक त्यावेळेस मागे पुढे काही न बघता हिंदुत्व आणि धनुष्यबाण शिवसेना याच्या मागे उभे राहिले. सर, एकनाथ शिंदे ह्याच्याबद्दल तुम्ही यांच्यासोबत काम केलंय, तुम्ही खूप जवळचे नेते, तर तुमचा एक्सपिरियन्स काय, एकनाथ शिंदेचं काय आहे प्रवास? नाही, शिंदे साहेब म्हणजे एकनाथ शिंदे, शिंदे साहेब हा शिवसेना हा मी काय आता बघितलेलं नाही. मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये मी ठाणा कॉलेजला 12वी पासून लॉ करेपर्यंत ठाणा कॉलेजला होतो. म्हणजे 7 वर्षाचा माझा प्रवास झाला. आणि दिघे साहेबांसोबत एक दिघे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता ज्यावेळेस यायचा त्यांच्यासोबत, मी कॉलेजच्या प्रत्येक निवडणुकीला, माझ्या कॉलेजच्या निवडणुकीला दिघे साहेब इथून ठाण्यातून आणि भांडूपमधून केटी थापा हे शिवसेनेचं एक दिग्गज नाव होतं, नगरसेवक होते, ते हे माझ्या निवडणुकीला यायचे. तेव्हापासून मी शिंदे साहेबांना एक सावली म्हणून मी बघितलं. आणि दिघे साहेबांचे विचार घेऊन चालणारा हा नेता हा महाराष्ट्राला वाचवू शकतो हे ज्यावेळेस मला लक्षात आलं, त्यावेळेस अनेक शिवसैनिकांनी शिंदे साहेबांच्या सोबत राहण्याचा विचार केला. सर, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याबद्दलचे आता सगळे मूवीज येत आहेत, सगळे येतं, त्यांची रिअल स्टोरी खूप वर्षापर्यंत लोकांना माहित नव्हते ते कोण आहेत. पण आज त्यांचं मूवीज येत आहेत, त्यांच्याबद्दलचं सगळं माहिती येते. ते एकनाथ शिंदे हे त्यांचेच शिष्य आहेत आणि ते कसे पुढे येत आहेत. तर धर्मवीर आनंद दिघे हे तुमच्यासाठी काय आहे, तुमच्या शिवसैनिकांसाठी काय आहे? धर्मवीर आनंद दिघे साहेब जर पाहिलं तर पुरा ठाणे जिल्ह्यामध्ये देवाऱ्यामध्ये एखाद्या मंदिरामध्ये आपल्या देवाचा फोटो असेल तर त्या बाजूला दिघे साहेबांचा फोटो हा असणारच, असा हा ठाणे जिल्ह्याने मानलेला हा देव होता. हा विचारांचा देव होता. त्यांच्या कार्यालयामध्ये जो राबता असायचा, म्हणजे लोक दिवसभर त्या कार्यालयामध्ये जायचे, परंतु कधी त्या माणसाने थाट केला नाही, कुठला पेशाव केला नाही, कुठला कपडा बघितला नाही. आपला आलेल्या लोकांचा न्याय देणं, त्यांनी त्यांच्याकडे एखादं काम घेऊन गेला तर निराश कोण गेला नाही. त्यांनी कोणाला फोन केले नाही, परंतु त्यांनी एक पत्र हातात पत्र घेतलं, त्याच्यावर फक्त लिहिलं ह्याला हे काम करायचंय, तर तिथे गेल्यानंतर ज्याच्याकडे जाईल त्याची हिंमत व्हायची नाही की दिघे साहेबांनी पाठवलेलं मी काम केलं नाही तर. म्हणून असा एक आदरयुक्त दरारा त्यांचा होता आणि त्याच्यातनं हा ठाणा जिल्हा शिवसेनामय झालेला होता. आणि हे शिवसेनेचे विचार घेऊनच ज्या शिंदे साहेबांनी सुरुवातीपासून त्यांच्या सहवासात होते ते विचार घेऊन आज शिवसेना वाढवलेली आहे. सर, आज तुमचं जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे, जे भांडूप ईस्ट म्हणून तुम्ही भांडूप वेस्ट म्हणून तुम्ही जे लढणार आहेत, तर तिथे आजचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काय असे कामं नाही केलेली आहेत आणि कुठे काय अडकून ठेवलेले आहे? कारण तुम्ही त्याच्या आधी आमदार होतात आणि शिवसेनातूनच होतात, पण त्याच्यानंतर जी कामं अडकलेली त्याच्याबद्दलचं काय तुमचे विचार आहेत? नाही, मी आता एखाद्या आमदारावर टीका करणं हे काय मला तेवढं जमत नाही, कारण तो त्याचा काम करण्याची पद्धत असेल. कारण मुळात बघा, मी एक लॉ केलेला कार्यकर्ता आहे. एज्युकेशनच्या माध्यमातून मला समजतं एखादी बाब जर करायची असेल तर कायद्याच्या चाकोळीत बसवणं आणि ती सभागृहात मांडणं, सभागृहात त्यांना मंजूर करून घेणं आणि ती आचरणात आणणं. पण ते याचं विचित्र आहे, कारण हा मुळात 8वी शिकलेला असल्यामुळे 5 वर्षामध्ये सभागृहामध्ये कधीही त्यांनी भाषण केलेलं नाही. करायचं असेल तर एक कागद घ्यायचा आणि तो वाचायचा. म्हणजे इथपर्यंत आम्हाला लाज वाटते काहीतरी की आमचा हा नेता, आमचा हा भांडूपचा आमदार, याला स्वतःला 4 ओळी न बघता बोलता येत नाही. हा आमची कामं काय करणार? आणि हा 5 वर्ष लोकांचं हे लक्षात आलं की 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं भांडूपमध्ये डेव्हलपमेंट मोठ्या प्रकारे, म्हणजे भांडूप एखादा विभागाला जर डेव्हलप करायचं असेल, पहिले दळणवळणची व्यवस्था अतिशय चांगली असावी लागते, प्राथमिक सुविधा चांगल्या असाव्या लागतात. बरोबर. आणि ह्या सगळ्या सुविधा जर चांगल्या असतील तर ते सुधारलं जातं. परंतु हे यांनी काही केलं नाही. यांनी फक्त एकच काम केलं, बिल्डरला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचं आणि त्याची सगळी कामं माझ्या जावयाला द्या, कार्यकर्त्याला नाही, माझ्या जावयाला द्या, आणि तो जावय तुमची सगळी कामं करेल. म्हणजे फक्त यांनी पैसा कमवण्याचं काम केलं. लोकांमध्ये कोविडमध्ये तर स्वतः खोटं सांगून मला कोविड झालंय म्हणून फोर्टीजमध्ये ऍडमिट होता आणि त्या फोर्टीजमध्ये 8-8, 10-10 दिवस ऍडमिट होऊन लोक भेटायला येणार नाही म्हणून 1 महिना त्याला आराम मिळाला. म्हणजे लोकांपासून दूर राहण्याचं काम यांनी त्या कोविड काळामध्ये पण केलं. कोविड काळामध्ये प्रत्येक आमदाराला लाखो रुपयाचा निधी दिला होता की तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये लोकांना सांभाळा, पण ह्यांनी काय ते सांभाळलं नाही.
लाखो रुपयाचा निधी काय केला तर भगवंताला माहित असेल, परंतु साधं सॅनिटायझरचं पण तो देऊ शकला नाही. किंवा लोकांना शाखेमध्ये मी पण इतके वर्ष काम करतो, एखादा प्रसंग आला तर त्या शाखेमध्ये म्हणजे धान्याच्या गोणी पडायच्या आणि त्या लोकांपर्यंत जायला पाहिजेत. एखादा प्रसंग झाला, एखादी आधारभिंत कोसळली आणि ती 10-20 घरं जर का उद्ध्वस्त झाली असेल, त्या कुटुंबाला राहण्याची, जगण्याची, त्यांचा कपडा लत्त्यापासून हे सगळी व्यवस्था बाळासाहेबांचे विचार घेऊनच आलो. एखादा माणूस अडला असेल त्याला पूर्ण व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. हे बघा, शिवसैनिक हा कसा आहे, एखादा प्रसंग घडला तर तिथे पहिला पोहोचणारा शिवसैनिक असतो. एखादा अपघात घडला तर तिथे पहिला जाणारा शिवसैनिक असतो. पहिलं रक्ताची बाटली देणारा शिवसैनिक असतो. पहिली गाडीमध्ये बसून त्याला घेऊन जाणारा शिवसैनिक असतो. हे आम्हाला त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी बाळकडू शिकवलं आणि त्या शिकवलेल्या बाळकडू या आमदारांनी वरवंटा फिरवला. हा फक्त स्वतःसाठी, मग मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे काही यांनी बघितलं नाही आणि हे लोकांनी पाहिलेलं आहे. मला काय जास्त यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला मेहनत करण्याची गरज, लोक हा राग त्याच्यावर काढतील आणि आलेला निधी हा पूर्णपणे, म्हणजे मी असं बोललं जातं भांडूपमध्ये की डाके साहेबांनंतर ह्या भांडूपच्या आधार भिंती कोणी बनवल्या असेल तर अशोक पाटीलनी. मी करोड रुपयाच्या भिंती बनवल्या होत्या. या भिंतीवर फक्त सांधे भरून स्वतःची पाठी लावण्याचं काम केलं आणि त्या भिंतीचा करोड रुपयाचा निधी आपल्या घरात नेला. हे असं या भांडूपचं यांनी वाटोळं केलेलं आहे. त्यामुळे लोक या निवडणुकीमध्ये त्याचं वाटोळं करतील. एक गोष्ट तुम्ही खूप खरी बोललात की सगळे लोकांना एक एज्युकेटेड असा व्यक्ती त्यांचं नेतृत्व करण्यासाठी पाहिजे आणि तुम्ही एक लॉ शिकून आलेला आहात म्हणजे हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर आता तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं खूप मोठं पॉलिटिकल जर्नी आहे, तुम्ही नगरसेवक होता, नंतर तुम्ही आमदार झाला, तर तुमच्या या कार्यकाळामध्ये तुम्ही असे कुठले कामं केली लोकांसाठी, किंवा मी सांगेल की नगरसेवक असायच्या आधी तेव्हा तुम्ही कसं लोकांची मदत करायचं सोशल वर्क्स? नाही, मी नगरसेवक असण्यापूर्वीपासून माझ्या शालेय जीवनापासून, कॉलेज जीवनापासून राजकारणामध्ये राहताना म्हणजे त्यावेळेस विद्यार्थी संघटना होत्या. विद्यार्थी संघटनेमध्ये देखील मी सिनेट पर्यंत होतो. विद्यार्थी संघटनेमध्ये देखील त्या विद्यार्थ्यांची कामं, हे बाळकडू सुरुवातीपासून आल्यामुळे मग राजकारणामध्ये त्याचा वापर झाला. मी माझ्या शालेय जीवन संपलं, कॉलेजचं जीवन आलं, व्यवसायामध्ये मी भांडूपमध्ये म्हणजे नुसता शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून नाही. एका बाजूला बघा, तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर सगळी सोंग करता येतील, पण पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या भांडूपमध्ये सक्षम होतो, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, उद्योग क्षेत्रात मोठं नाव होतं आमचं आणि त्या माध्यमातून राजकारणात आलो म्हणून एखाद्या लक्ष्मीच्या मागे पळणं, ज्याच्याकडे लक्ष्मी नसते त्याच्या मागे पळणं साहजिक असू शकतं. पण हे आम्ही सुरुवातीपासून बघितल्यामुळे ती कधी अशी म्हणजे भावना झाली नाही की मला यासाठीच काम करायचंय. आणि मग ज्यावेळेस आपण निस्वार्थीपणे काम करतो, म्हणजे मी ज्यांना गुरुवर्य मानतो, डाके साहेब, त्यांनी देखील असं सांगितलं, अशोक कधी आहे ना लक्ष्मीच्या पाठीमागे पळू नकोस, ती आयुष्यभर आपल्याला मिळत नाही, पण तू त्याची पूजा कर, तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण अशा प्रमाणे ती पूजा कोणाची करायची, तर माझ्याकडे आलेल्या अडल्या शिवसैनिक असतील, विभागातील नागरिक असतील, एखादा प्रसंग असेल, ती पूजा त्यांची करायची, म्हणजे त्यांची सेवा करायची. ही लक्ष्मीच्या रूपाने झालेली सेवा असते आणि ती सेवा करण्याचं काम मी सतत करत राहिलेलं आहे. सर, मी तुमचं जेव्हा पूर्ण स्टोरी रिसर्च करत आहोत तेव्हा मला माहिती पडलंय की तुम्ही बीएसटीच्या याच्यात पण तुम्ही खूप कामं केलेली आहेत. प्लस तुम्ही जे क्रिकेटर्स आणि जे तुमचा प्रवास हा क्रिकेटतूनच सुरू झालेला आहे, त्याच्यावर पण मी येईल. पण तुम्ही त्यांच्यासाठी मैदानं बांधून देणं, तर या सगळ्या गोष्टींबद्दल हे सगळं तुम्ही केव्हा केलं? नाही, मी नगरसेवक झाल्यानंतर उद्धव साहेबांनी मला दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच वर्षी बीएसटीला काम करण्याची संधी दिली, चेअरमन म्हणून. ओके. आणि एक बघा, प्रत्येक ठिकाणी म्हणजे शिक्षणाची बाब येतेच. मग चेअरमन झाल्यानंतर मी पहिली ज्यावेळेस बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस बोलवलं आणि अधिकाऱ्यांना बोलवल्यानंतर बीएसटी लॉस मध्ये का चाललेली आहे याची कारणं मी त्यांच्याकडनं विचारून घेतली. ओके. आणि मग मी स्वतः फॅक्टरी चालवत असल्याने इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा डिग्र्या माझ्याकडे असल्यामुळे मी त्याच्यातून आपल्याला त्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काय मदत करता येईल असं करून मी 750 कोटी लॉस मध्ये असलेली बीएसटी वर्षभरामध्ये 350 वर आणली. हा लॉस भरून काढला. त्याचबरोबर बीएसटी मध्ये 2012ला मी चेअरमन होतो. 7 वर्ष बीएसटी कमिटीमध्ये काम केल्यामुळे मला बऱ्याचशा अडचणी माहिती होत्या. आणि मी चेअरमन झाल्यानंतर मी असा विचार केला की या बीएसटी मध्ये ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची केलेलं आहे
काहीतरी कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे काम करत असताना ऑन ड्युटी मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबाला काहीतरी देणं लागतं. म्हणून त्यांच्या कुटुंबातला मुलगा असेल किंवा त्यांची पत्नी असेल, त्यांना 1264 बीएसटी मध्ये काम करत असणाऱ्या कुटुंबातल्या पत्नीला किंवा मुलींना नोकरी देण्याचं काम केलं. त्यांना एक हाताला काम दिलं, ते कुटुंब उभं राहिलं आणि ते 1264 कुटुंबाला महापौर बंगल्यावरती अमिताभ बच्चन साहेब आलेले होते, उद्धव साहेब होते, त्यांच्या हस्ते मी त्यांना जॉईंट लेटर दिलं. आणि ते देत असताना त्यावेळेस काही अडचणी आला की महिलांची संख्या जास्त असल्यामुळे महिलांना काय काम देणार, म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये बीएसटी मध्ये पहिली महिला कंडक्टर म्हणून चढली. तिला ट्रेनिंग देण्याचं काम पण बीएसटीनेच केलं आणि त्या महिलांना त्यावेळेस हाताला काम दिलं आपण. ओ ग्रेट सर, ग्रेट सर. ह्या बीएसटी सोबत अजून एक तुमची स्टोरी होती की कसाबच्या वेळीचे काहीतरी एक हाय विषय, तो काय होता? बीएसटी चेअरमन असताना भरती प्रक्रिया चालू होती आणि या भरती प्रक्रियेमध्ये तिथे एक धनुर नावाचा विद्यार्थी त्यावेळेस तिथे परीक्षेला आला आणि त्याची उंची 1 इंच कमी होती म्हणून त्याला नापास केलं गेलं, म्हणजे रिजेक्ट केलं, त्याच्यातनं तो फेल झाला. मी बीएसटीला चेअरमन झाल्यानंतर त्यांना असं कळलं की नवीन चेअरमन आले, त्यांना जाऊन भेटूया आणि आपलं काम होतंय का बघूया म्हणून. ज्यावेळेस माझ्याकडे आले, मी सगळी त्यांची स्टोरी ऐकली. ज्यावेळेस कसा त्या गेट ऑफ इंडियाच्या इथे त्या दगडाला, म्हणजे त्याला खडप बोलला जातो, त्या दगडाला आपला छोटी होडी घेऊन आले आणि ते सोडली. त्यावेळेस तो तिथे मासे पकडत होता आणि मासे पकडत असताना त्यांनी सांगितलं त्यांना, बाबा तुम्ही ते सोडून जाताय, ती रस्सी त्याला बांधा, म्हणजे त्याला नांगर बोलतात, तो टाका म्हणून. त्याच त्यांनी सांगितलं की नाही आप डाल दो कर, हाताने हातवारे केले. परंतु ते 1-2 मिनिटं त्यांच्याबद्दल तो बोलला. बोलल्यानंतर सगळं ते झाला प्रकार तो सगळ्यांना माहिती आहे. मग त्यावेळेस तो स्वतःहून पुढे आला की मी ते आलेले बघितलेले, त्यांनी स्वतः त्या पोलीस स्टेशनला सांगितलं की मी बघितलेले आहेत आणि म्हणून त्याची स्टेटमेंट दिली गेली होती. तर तो त्यावेळेस एकमेव आय विटनेस होता. बघा, या केसमध्ये घरच्या लोकांना देखील अशा केसमध्ये आपल्या मुलाला आय विटनेस ठेवणार नाही, कारण त्या मुलाचं भवितव्य उद्या काय असेल म्हणून घाबरून पडून अशाही केसमध्ये त्या मुलांनी धाडस केलं. म्हणून मी बीएसटी मध्ये आम्ही सगळ्या कमिटीने ठरवलं की त्याची शरीराची उंची 1 इंच कमी आहे, परंतु त्याची कर्तृत्वाची उंची आपण मोजू शकत नाही. म्हणून एक आदर्श म्हणून बीएसटीला हा निर्णय आपण बदलूया आणि त्याला बीएसटी मध्ये काही हाताला काम देऊया. आज तो धनुर हा बीएसटी मध्ये कुलाबा डिपो मध्ये काम करतोय आणि तो एक आदर्श म्हणून आपण त्यावेळेस तो निर्णय घेतला. ग्रेट सर. तुम्ही म्हणजे असं म्हणायला मला चांगलं वाटेल की तुम्ही युथसाठी एक इन्स्पिरेशन आहात. किती युवकांसाठी तुम्ही काम केलंय. पण आजच्या काळात युथ हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर युथ सोबत कनेक्ट करायला तुम्ही काय करता, तुमच्या ह्याच्यात काय विजन आहे? नाही, युथ सोबत बघा, एक युथ सोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला राजकारणापासून बाहेर जावं लागतं. तुम्हाला त्यांच्या बरोबर मिसळायला लागतं. मिसळण्याच्या संधी बरोबर बऱ्याच असतात. एक तुम्ही तर खेळाडू असावा लागतो किंवा शैक्षणिक दृष्ट्या तुमच्याकडे तो एक असावं लागतं. मी शैक्षणिक दृष्ट्या आता स्वतः लॉ केल्यामुळे तिथं बाब आहेच, परंतु त्याही पलीकडे मी एक मोठा खेळाडू आहे. म्हणजे हा मुंबई मधला मोठा खेळाडू आहे. मी मुंबई टीम मध्ये खेळलो, मी महाराष्ट्राचा कॅरम प्लेअर, मुंबई कॅरम असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. म्हणून हे सगळं करत असताना या खेळाडूंना कसं एकत्र करायचं, या युथ पिढीला एकत्र कसं करायचं, माझ्यासारख्याला सांगण्याची गरज नाही. कारण मी क्रिकेट चांगलं खेळतो, माझ्याबरोबर 10 जण असतात एका मैदानात, 10 जण असताना मी 11वा असतो. परंतु 10 जणांकडनं त्याचा रिझल्ट चांगला घेण्यासाठी मी कधी जातीभेद केला नाही की तो मुस्लिम आहे म्हणून त्याला शेवटी बॅटिंगला पाठवा किंवा तो अमुक आहे म्हणून त्याला. मग त्या 10 जणांना एकत्र घेऊन त्या युथना एक चांगला रिझल्ट काढायचा. मग त्यांना काय पाहिजे हे देण्याचं काम मैदानाच्या माध्यमातून असेल, नोकरीच्या माध्यमातून असेल किंवा त्यांना आवड कुठल्या क्षेत्रात आहे. म्हणजे एखादा युथला समजा आवड वेगळी असेल आणि त्याला जबरदस्ती काहीतरी आपण घरच्यांनी लादलं, त्याचा रिझल्ट निघत नाही. परंतु त्याला आवड कुठल्या क्षेत्रात आहे, त्याच्या आवडीनुसार आपण त्यांना मदत करू शकतो का, हे युथना घेऊन कामाने. युथ हा वर्ग असा आहे की त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नसतं. बरोबर. तुमची अटॅचमेंट कोणाशी आहे त्या अटॅचमेंटला तो बांधिलकी असते त्याची. दादा मला नेहमी काही असेल तरी दादा मला मदत करतात, मैदानात आमच्या बरोबर खेळायला येतात आणि मैदानात खेळत असताना आम्हाला कधी काय बघावं लागत नाही. कधी बॉल संपलेले असतात, कधी मैदानाची अडचण असते, कधी काय असतं, आम्हाला बघण्याची गरज. कारण दादा ज्यावेळेस त्या मैदानात येतात त्या सगळ्या सुविधा आपोआप झालेल्या असतात. म्हणून ही मुलं
कुठल्याही राजकारणी संबंध असतात त्यांना एकच असतं की आमचा दादा आहे ना आम्हाला करा. आम्ही टुर्नामेंट भरवली तर दादांना आम्ही सांगायला जाणार की दादा त्या टुर्नामेंट भरवली ना, मला माहिती आहे त्या टुर्नामेंट भरवली, मला बोलवतात, एवढंही सांगतात दादा यायचंय तुम्ही खेळायचंय. परंतु मला माहिती असतं ती टुर्नामेंट भरवण्यात आर्थिक बाब असते, थोडीशी त्यांनाही मदत होते. म्हणून या गोष्टीतून हे एक अटॅचमेंट आहे युथचं. म्हणजे त्या आपण दरवर्षी मी आमदार असताना नगरसेवक असताना रोजगार मेळावे लावले. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्या युथना कशी नोकरी उपलब्ध होईल. आपण एखाद्या युथला जर का त्याला हाताला काम दिलं तर तो युथ सक्षम होतोच, परंतु त्याचा कुटुंब देखील सक्षम होतं, त्याचे आई वडील, कारण त्यांचा आई वडिलांचा तो आरसा असतो. उतरत्या काळामध्ये माझा मुलगा मला सांभाळेल का, जर मुलाला काही नोकरीच नसेल तो कसा सांभाळेल. म्हणून त्याच्या हाताला काम देण्याचं अनेक वेळ मी ते मेळावे लावले, त्याच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या. या भांडूपमध्ये हे मोठमोठे मेट्रो मॉल आला, हे डीमार्ट आलं, हे जे आले इथे मुंबई भांडूप मधल्या बऱ्याच कंपन्या एपीआय, मॅन बेकर, सिबा, बिर्ला ह्या सगळ्या निघून गेल्या आणि ह्या भांडूप मधले राहणारे रहिवासी आज नोकरीपासून वंचित झाले. मग त्यांना नोकरी कशी मिळेल, त्यांच्या मुलांना नोकरी कशी मिळेल. म्हणून इथे झालेले सगळे डीमार्ट असेल यांना मी त्यांच्या वरिष्ठांशी बसून आमच्या नेत्यांना बोलवून या भांडूप मधल्या लोकांना प्राधान्य द्या. त्यांच्या मुलाखती मी शाखेत घेतल्या आणि त्यांना हवा असलेल्या क्वालिफिकेशन नुसार त्या मुलांना तिथे जॉब देण्याचा प्रयत्न देखील केले. म्हणजे तुम्ही जर का सक्षम व्हायला असेल तर तुमचं कुटुंब सक्षम हवं, तरच तुम्ही सक्षम व्हा. म्हणून हे कुटुंब सक्षम करण्याचे प्रयत्न मी गेले कित्येक वर्ष करतोय. सर, तर आता तुम्ही एवढं क्रिकेटचं तुमचं जर्नी क्रिकेटतून सुरू झालेली आहे, तर क्रिकेटसाठी तुम्ही तुमच्या भांडूप या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काय करता? नाही, क्रिकेटवर मी जीवापार प्रेम केलं. त्याच्यामुळे मला नेहमी जाणवायचं की क्रिकेट हे मुंबईमधल्या एक ठराविक पार्ट मध्येच खेळलं जातं. म्हणजे तिथे आता कारण पण आहे की शिवाजी पार्क आहे, तिथे स्टेडियम दोन्ही आहेत आणि या स्टेडियमच्या माध्यमातून मुंबईमधला क्रिकेट एका बाजूला आहे. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना एक आग्रह धरलेला आहे की या विक्रोळी आणि कांजूरच्या मध्ये जो डम्पिंग झालेला आहे, त्या डम्पिंग आता होऊन ते पूर्ण झालेलं आहे. तिथे आता म्हणजे मँग्रोव्ह निघून गेलेले आहेत आणि पूर्ण कचऱ्याच्या ढीकच्या पडलेले आहेत. या इथे एक स्टेडियम व्हायला पाहिजे. वानखेडे आणि ब्रेबॉनच्या धर्तीवर एक स्टेडियम जर झालं तर उपनगरातील तरुण वर्गाला म्हणजे खेळाडूंना एक चांगली संधी मिळेल, एक चांगले खेळाडू तिथून घडतील. म्हणून माझा पाठपुरावा त्या स्टेडियमच्या माध्यमातून, जर का उपनगरामध्ये स्टेडियम झालं तर या इथल्या तरुण वर्गाला एक मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या कला गुणाला वाव मिळेल. ग्रेट विजन सर. म्हणजे सगळे क्रिकेट खेळाडूंना एक तुम्ही प्रॉपर स्टेडियम या आपलं भांडूप इथे बनवून द्यायचं विचार तुमचं चाललंय. विजन ग्रेट सर. पण युवांना अजून एक मोठी प्रॉब्लेम आहे, तो आहे एम्प्लॉयमेंट, स्किल डेव्हलपमेंट, ह्याच्याबद्दल पण त्यांना प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्याबद्दल तुमचं विजन काय? एम्प्लॉयमेंट, मुलांना एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून जरी आज महाराष्ट्र सरकारने, शिंदे साहेबांनी 12वी झालेल्या मुलांना, ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना जर का ते स्टायपेंडच्या माध्यमातून केलं असेल तर ते एक प्रकारचं नाम मात्र असेल. त्याच्यातून ती मुलं स्किल डेव्हलपमेंटमध्ये येतील, त्याच्यानंतर त्यांच्या स्किल प्रमाणे त्यांना रोजगार मिळेल. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी जो एक विषय मांडलेला आहे साहेबांकडे, त्या विषयावरती प्रामुख्याने जर का साहेबांनी लक्ष दिलं तर युवा पिढीला तात्काळ हक्काच्या नोकऱ्या मिळतील. तो विषय असा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेती संरक्षणासाठी दिलेल्या बंदूक आहेत, परंतु आता बरीचशा ठिकाणी शेती गेली आणि तिथे डेव्हलप झालेल्या विभागामध्ये त्या बंदुका तशाच घरी खुंटीला अडकून भिंतीवर एखाद्या फ्रेम मध्ये ठेवलेल्या आहेत. तर या जर शेती संरक्षणासाठी दिलेल्या बंदुका त्यांच्या कुटुंबामध्ये ब्लड रिलेशन मध्ये जर का ट्रान्सफर झाल्या आणि त्या ट्रान्सफर होऊन त्यांच्या मुलापर्यंत आल्या तर त्या मुलांना त्या ठिकाणी जिथे राहत असेल तिथे जवळपास समजा एखादी बँक असेल किंवा एखादा कॉर्पोरेट सेंटर असेल, तिथे त्यांच्या गेटवर बंदूकधारी लागतात. हे बंदूकधारी एवढ्यासाठी लागतात, त्यांच्याकडे लायसन असायला लागतं. प्रॉपर लायसन असेल तर त्यांचा पूर्ण डेटा असेल तर त्यांना नोकरी मिळते. आणि या युवा पिढीला त्या माध्यमातून नोकरी मिळाली तर त्यांना 30 ते 40 हजार रुपये मंथली स्टायपेंड मिळेल आणि त्यांचं कुटुंब त्याच्यावर उभं राहील. हा निर्णय मात्र घेतला तर महाराष्ट्रातील लाखो मुलांना एकाच वेळेस नोकरी मिळू शकेल. ग्रेट. युवांचं स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय करता? युवांच्या स्किल डेव्हलपमेंट बघा, आता साहेबांनी स्किल डेव्हलपमेंटसाठी देखील अनेक ठिकाणी योजना आणल्यात. आता स्किल डेव्हलपमेंटसाठी त्या माध्यमातून जर स्टायपेंड मिळाले तर जवळपास असलेल्या त्या क्षेत्रातील जर कंपन्या असतील तिथे त्यांना अटॅच करायचंय,
त्या कंपन्या त्यांना स्किल देऊन त्यांना तयार करतील Great. आणि मग तेवढ्या पिरियडमध्ये लागणारा हा जो स्टायपेंड आहे हम्म. हे सरकार देणार आहे. Okay. परंतु एकदा ते तयार झाले, हम्म. कारण मुलांना बघा, आज हा भांडुपा स्लम वस्तीमधला आहे. हम्म. मुलांना एखादं समजा कॉम्प्युटर एज्युकेशन घ्यायचं असेल तर 5-10 हजार द्यायला लागतात, ते त्यांची ऐपत नसते. परफेक्ट. त्या माध्यमातून एखाद्याला समजा टर्नर फिटर व्हायचं असेल, पण त्याला टर्नर कोहिनूर क्लासमध्ये गेला तर त्याची फी द्यायची त्याची परिस्थिती नसते, किंवा एखाद्याला आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य घ्यायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो. हा तो लागू नये म्हणून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या क्षेत्रातल्या जे सेक्टर आहेत त्या सेक्टरमध्ये त्यांनी जायचं, तिथे त्याची नोंदणी करायची, तिथे त्यांनी जाऊन शिकायचं, त्याचं स्टायपेंड सरकार देणार. म्हणजे त्या कंपनीवर देखील बोज येणार नाही, पण तिथे गेल्यानंतर मात्र कंपनीमधून त्यांना ते शिकायला मिळेल आणि शिकल्यानंतर मात्र ते स्वतःचा स्वयंरोजगार तयार करू शकतात. नक्की सर. म्हणजे एक युथ असल्यामुळे मी एक सांगू शकतो की हे खूप मोठा आधार झालाय हा. की जे स्टायफन तुम्ही दिलेलं आहे त्यातून आम्ही आमचं जे एज्युकेशनच्या जे माध्यमामध्ये खूप खर्च होतो आणि सगळं होतं त्याच्यामध्ये खूप मदत भेटेल. आणि त्याचबरोबर आता तर सरकारने घोषितच केलेलं आहे की तुम्हाला शिक्षणाचा खर्च, पूर्ण शिक्षणाचाच खर्च सरकार उचलणार आहे. म्हणजे तुम्हाला परदेशात जायचं असेल, इथे डॉक्टर व्हायचं असेल, कुठल्याही शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना तर आणखीनच प्राधान्य मिळालेलं आहे. पण यांना जे म्हणजे शिक्षणासाठी बघा, मगाशी सुरुवातीलाच मी काय बोललो, एखादा जर डेव्हलप करायचं त्याच्यातले दळणवळण म्हणजे रस्ते असेल तर तो डेव्हलप होतो. तसं शिक्षण जर चांगलं असेल तर आपोआप त्या संस्काराने त्या विचाराने ते सगळं कुटुंब परिपूर्ण होतं. म्हणून हा जो मूळ गाभा आहे तो गाभा सुधारण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. परफेक्ट सर, परफेक्ट. ग्रेट थॉट्स अँड ग्रेट विजन सर. सर आता आपण यावेळेला सगळ्यात अजून एक मोठा मुद्दा तो आहे महिलांची सुरक्षा, जे आता बदलापूरमध्ये घडलं, आपण सगळ्यांनी बघितलं. तर त्याच्यावर सरकार काय करते आणि येणार आता समजा परत सरकार आलं शिंदे साहेबांचं, तर त्याच्यानंतर काय अजून असे निर्णय घेतले जाणार आहेत? नाही, महिलांचा सुरक्षा हा विषय तर वर्षानुवर्ष चालत आला. म्हणजे अनेक प्रसंग, आता मी काय त्या विषयावर जाणार नाही, त्या विषयावर गेल्यानंतर त्या सरकारवर त्याचा गालबोट लागेल. परंतु आताचा जो निर्णय होता, म्हणजे एखादा जर का आपल्याकडनं गुन्हा घडला त्याला निर्णय ताबडतोब व्हायला पाहिजे. आणि हे सरकारचं हेच विजन आहे की गुन्हा घडल्यानंतर निर्णय ताबडतोब. म्हणजे आता फास्ट ट्रॅकवर आणलं. आता बघा, आपण बरेच वर्ष बघतो, एखादा म्हणजे एक हत्या झाली, ती 10-10, 15-15, 20-20 वर्ष केस चालते, त्याच्यातनं निर्णय काय होत नाही. आरोपी 3 महिन्यानंतर बाहेर येतो आणि तो आरोपी बिंदास असतो. आरोपी बाहेर आल्यानंतर त्या विभागामध्ये दहशत वाढते आणि त्या माध्यमातून तो आपला नाव त्या दहशतीच्या माध्यमातून त्याचं रूपांतर होतं. मग त्याला कोणी भाई बोलतात, कोणी आणखीन टोपण नावं ठेवतात. परंतु या सरकारमध्ये मात्र तसं होत नाही. आपण पाहिलंय 2.5 वर्षामध्ये एखादा गुन्हा घडला तर त्याला बेल देखील होत नाही. त्या माध्यमातून हे सरकार, महिलांवर अत्याचार झाले ताबडतोब निर्णय, आणि त्याही पलीकडे तुम्हाला सांगतो की महिलांवर अत्याचार करणाऱ्याला जागेवरच शिक्षा झाली तर पुढे कोण धाडस करणार नाही. हा निर्णय यावेळेस आता दिसायला लागला आपल्याला. म्हणून पुढे कोण धाडस करू नये. तर प्रत्येकाला माहिती असं, मी काही केलं तरी मला माहिती आहे तिथे कोर्टात जायचं, तिथे अमुक वकील, मोठा वकील आहे, तो सगळं मॅनेज करतो. आणि मग तिथून मग समजा 307 झाली असेल, 90 दिवसांनी बेल होते. 302 झाली असेल, 90 दिवसांनी बेल होते. तो आरोपी बाहेर येतो, मोकाट फिरतो आणि मग तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो. आणि मग गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वळल्यानंतर त्याच्याकडे गडगंचा पैसा येतो आणि त्या पैशाचा वापर हा दुरुपयोग होतो त्याचा, आणि पुन्हा तेच वातावरण तयार होतं. परंतु याला ठोस निर्णय ज्या सरकार घ्यायला लागलं, ते गुन्हेगारी क्षेत्र काही दिवसातच तुम्हाला संपलेलं दिसेल. ग्रेट. तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार काय करतं आणि काय विजन आहे? फार मोठा विषय हा महिलांना आत्मनिर्भर. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपण महिला म्हणजे लक्ष्मी समजतो. नक्कीच. आणि लक्ष्मी सुखी असेल तर घर सुखी. मग सरकारच्या लक्षात आलं, मुख्यमंत्री साहेबांच्या लक्षात आलं, कारण त्यांनी गरिबी फार जवळून बघितलेली आहे. त्यांच्या लक्षात आलं की जर का घरातली लक्ष्मी सुखी आहे तर घर सुखी. मग तिला कसं करायचं,
पहिलं प्राधान्य दिलं. पहिल्या आल्याला दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, महिलांना 50% प्रवास, एसटी प्रवास माफ केला. म्हणजे ती घराच्या बाहेर पडायला लागली. ती आपल्या घरातल्या मिस्टरांना सांगायला लागली की आता तू जाऊ नको, तुला जर तालुक्याला जायचंय किंवा जिल्ह्याला जायचंय, तू 100 रुपये असेल तर मी 50 रुपयात परत येणार आहे. मग ती काम करायला घराच्या बाहेर पडायला लागली. म्हणजे मूल आणि चूल मधली महिला पहिल्याच दिवशी शिंदे साहेबांनी तिला घराच्या बाहेर आणून तिला बाहेर काढली. त्याच्यानंतर ती जर बाहेर येत असेल, तिचं कुटुंब चालवण्यासाठी कोणाला शिलाई मशीन दिल्या, कोणाला मसाला कान दिली, कोणाला आणखीन काही दिलं, म्हणजे ती तिथे राहते. एखाद्याला समजा शिलाई मशीन दिली तर आपल्या शेजारच्या जे कपडे शिवायला लागली तर तिचा रोजगार तयार झाला. हेही बघितल्यानंतर साहेबांना असं लक्षात आलं की हे मी करतोय पण सगळ्या महिला काय सक्षम होणार नाहीत. म्हणून लाडकी बहीण योजना आणली. त्या महिलांना 1,500 रुपये त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करायचं. सुरुवातीला असं तयार झालं की ज्यांचे सक्षम आहेत, ज्यांच्याकडे रेशन कार्ड सफेद आहे, त्यांच्याकडे रेशन कार्ड पिवळं आहे, यांना मिळणार नाही. परंतु साहेबांनी सांगून टाकलंय सरसकट सगळ्या महिलांना 1,500 रुपये मी देणार. आणि ती योजना आणली. नुसतं घोषणा नाही केली, ताबडतोब गेल्या महिन्यामध्ये प्रत्येकाने ज्यांनी नोंद केली होती त्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे आले. त्याच्यानंतर दिवाळीचा सण आलेला आहे आणि घरातल्या महिलांना दिवाळीचं म्हणून भाऊबीज भेट म्हणून 3,000 रुपये पुन्हा त्या खात्यामध्ये टाकले. म्हणजे त्या महिलांना आता हे 3,000 आणि 1,500 आपल्यासारख्यांना थोडेसे नजरेमध्ये आपल्याला वाटतं एवढ्या पैशामध्ये काय होणार आहे, पण ज्या खेडेपाड्यामध्ये राहणाऱ्या महिला आहेत तर या महिलांना 1,500 आणि 2,000 3,000 ही फार मोठी रक्कम वाटायला लागली. आपला कुटुंबाचा एक आधार वाटायला लागला आणि एक लाडका भाऊ म्हणून मला दिलेली भेट आहे आणि मग ही भेट मी माझ्या कुटुंबासाठी वापरायला पाहिजे. हा त्या माध्यमातून या महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. या सरकारमध्ये तिघे आहेत. आता देवेंद्र फडणवीस जी आहेत, अजित पवार जी आहेत, हे तिघे मिळून निर्णय घेतात आणि निर्णय घेतलेला या महिलांना सक्षमीकरण करायचं नुसतं तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, महिलांना शिक्षण देखील मोफत केलं. म्हणजे एखादा परदेशात जायचं असेल तर तिला पूर्वी अर्धे पैसे भरायला लागायचे, परंतु आता तर पूर्ण खर्च सरकार करायला लागलं. म्हणजे हे महिला सक्षमीकरणाचं धोरण जे आलेलं आहे ते अतिशय महत्वाचं झालं. परंतु जे ऑपोजिशन्स आहेत ते म्हणतात की ह्याच्यावर महाराष्ट्रावर खूप पैशाचं फायनान्शियल बोज होणार, खूप जास्त डेप्थमध्ये जाऊ शकते स्टेट, आणि ह्याचं कसं काय, हे रिश्वत आहे की काय इलेक्शनच्या आधी, हे असं सगळं ऑपोजिशन म्हणतात. ह्याच्यावर काय म्हणणार तुम्ही? नाही, आता तिथे समजा अपोजिशनला ते आहे तर अपोजिशन वाल्याचं ते कामच आहे. कारण एखादी चांगली योजना आणली तर ती योजना किती वाईट आहे हे सांगणं त्यांचं काम आहे. नाही तर त्यांना कोण विचारच जाणार ना. मग त्यांनी पहिलं काय केलं, कोर्टात गेले आणि त्याच्यावरती स्टे आणण्याचा प्रयत्न केला. त्या कोर्टाने त्यांना चपराकच मारली आणि त्याला कोर्टाने हाकलून लावलं. त्याच्यानंतर आज सांगायला आलं की तिजोरी खाली होणार आहे. अरे ज्या लोकांच्या टॅक्स पेअर आहेत त्यांच्या टॅक्समध्ये आलेले पैसे तिजोरीत आहेत, ते वापरायला पाहिजेत आणि ते वापरून ते चांगल्या योग्य जागेवर जायला पाहिजेत. म्हणून या सगळ्या योजना येत आहेत. त्यांनी काय केलं, मुंबईमधले रोड बनवले, डांबरी रोड बनवले, दर पावसात जातात, पुन्हा डांबर लावायची, पुन्हा टेंडर काढायचं, टेंडरचं कमिशन स्वतःच्या घरी ठेवायचं आणि हे टेंडर प्रोसेसमध्ये यांनी ही तिजोरी आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. या सरकारने मात्र ती तिजोरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चांगलं आहे की ही तिजोरी आपल्या घरात ठेवण्याचं काम चांगलं आहे. म्हणून ह्या बोजा वगैरे असं बोजा असतं तर काल पण 3,000 रुपये प्रत्येक महिलेला आले ना. जर तिजोरीत पैसेच नसते तर कसे आले असते. म्हणून हे पैसे लोकांचे पैसे लोकांपर्यंत जायला पाहिजे, ही या सरकारच्या माध्यमातून कामं होत आहेत. ग्रेट सर, खरंच हे महिलांना खूप सक्षम करणारे हे असं योजना आहे. सर आता नुकतंच शिंदे सरांनी टोल माफी या गोष्टीचा पण घोषणा केलेली आहे मुंबई, आणि हे कुठेतरी बिझनेसमॅन लोकांना जे मुंबईच्या बाहेर जाऊन जे व्यापार करतात त्यांच्यासाठी खूप चांगलं झालेलं. तर पण ह्याच्यातून पण कुठेतरी महाराष्ट्राचं जे आपण इन्कम जे कलेक्ट करतोय, जे डेव्हलपमेंटला वापरलं तर ते कुठे कमी नाही होणार, काय विचार याच्या मागे? नाही, इन्कम कमी होणार नाही, जास्त होणार नाही, हा विषय वेगळा आहे. 2 पार्ट वेगळे. एक मुंबईकर, मूळ मुंबईकर, काही वर्षापूर्वी मुंबईमधले
लोक मुंबईमध्ये नोकरीसाठी यायचे, हम्म. कारण सगळ्या डेव्हलपमेंट मधल्या ह्या नोकऱ्या मुंबईमध्ये उपलब्ध होत होत्या. परंतु कालांतराने मुंबई मर्यादित राहिली आणि मुंबईच्या बाहेर डेव्हलपमेंट आली. मग नवी मुंबई असेल, ठाणे असेल, किंवा आता नवीन मुंबई 2 होते, या माध्यमातून आपण कासारवडवलीपर्यंत गेलो. इथपर्यंत जात असताना मग मुंबईकर नोकरी अभावी मुंबईच्या बाहेर जायला लागला. मग जाताना त्यांना टोल भरायचं, येताना टोल भरायचं, रोज 200 रुपये खर्च करायचा, आणि 200 रुपये खर्च केल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये त्यांचे एका वाहनाचे महिन्याला जात होते. म्हणून या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. 4 व्हीलर म्हणजे 4 चाकाच्या ज्यांच्या गाड्या होत्या त्यांना याच्यातून टोल माफ केलं, की ते आपल्या उद्योगधंद्यासाठी मात्र मुंबईच्या बाहेर जरी गेले तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा टोल लागता कामा नये. हा निर्णय एक क्रांतिकारी निर्णय घेतला. अनेकांनी आंदोलनं केली, अनेकांनी त्या टोल नाके तोडले, परंतु सरकारने त्यावेळेस असलेल्या निगरगट्टा सरकारने मात्र तो निर्णय घेतला नाही. परंतु या सरकारने धाडस केलं की टोलच्या माध्यमातून येणारा पैसा आपण डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, उद्योगधंद्याच्या माध्यमातून कव्हर करू, परंतु मुंबईकरांना दिलासा मिळाला पाहिजे. जो मूळ मुंबईकर आहे, ज्यांनी आयुष्य आपलं मुंबईसाठी खर्च केलं, परंतु तो मुंबईमध्ये डेव्हलपमेंट बाहेर गेल्यामुळे त्याला बाहेर जावं लागतंय, मग त्यांना काहीतरी दिलासा द्यायला पाहिजे. म्हणून शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, अजित पवारांनी घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा निर्णय, आणि त्या निर्णयाने सगळ्या लोकांनी त्याला स्वीकारलं आणि त्यांची वाहवा झालेली आहे. तुम्हाला काय असं वाटतं की जे 2019 ते 2 वर्षाचं जे महाविकास आघाडीचा जे काळ होता त्याच्यामध्ये काय असे कामं झाली जे आज तुम्ही आज लोकांसमोर ते घेऊन जाणार की काय ते लोकांनी चुकीचं काम केलं? नाही, ते जर चुकीचं काम केलं असं विचार तर मोठा पाडा येतो. म्हणजे तो मेट्रोचा असेल, अटल सेतूचा असेल, भुयारी मार्ग असतील, हे मोठा म्हणजे त्याच्यामध्ये बोलणं म्हणजे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ते शोभत नाही. परंतु त्यांनी मुंबईचं, तुम्ही अक्षरशः मुंबईचं वाटोळं करण्याचं काम तुम्ही केलात. या मुंबईमध्ये म्हणजे गडकरी असताना जे ब्रिज झाले, म्हणजे त्याच्यामुळे मुंबई कनेक्टिव्हिटी वाढली. आणि हे कनेक्टिव्हिटी वाढली आणि मग त्याच्यामधून एक मुंबईतल्या मूळ मुंबईकरांना, रहिवाशांना आपलं दळणवळण सोपं झालं, आणि हे कामाच्या माध्यमातून होत होतं. परंतु तुम्हाला टेंडर सिस्टीम मध्ये तुमचं सेटलमेंट होत नव्हतं, म्हणून प्रत्येक ठिकाणी खो घालून स्टे घेतलात, आणि हा दिसायला लागला मुंबईकरांना की हे निव्वळ पैशासाठी तुम्ही हे सगळं केलेली मस्ती होती. आणि ती मस्ती आपोआप कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, म्हणजे ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असतील, किंवा शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अजित पवार असतील, यांच्या माध्यमातून तुमची ती मस्ती उतरवली गेली, आणि 2 वर्षामध्ये झालेली प्रगती आपल्या डोळ्यांनी आपण बघतो. सर, मला फक्त एक डाऊट क्लिअर करायचं आहे की ही जी आज आपली सेंट्रल लाईनची जी मेट्रो आहे, हे पण त्याच्यामुळेच म्हणजे खूप स्लो झालं त्याचं काम, बरोबर? नाही, त्या सेंट्रल आता ही एलबीएस वरनं जी चाललेली आहे ते आपण कित्येक वर्ष बघतोय. मी तर नगरसेवक असल्यापासून मी तर बोंबलायचो, कारण हे रस्त्याला ते पार्टिशन टाकतात, एवढा रस्ता कमी करून टाकतात की ट्रॅफिक गांधीनगर सिग्नल पासून सोनापूरला कोण येतच नव्हतं, एवढं ट्रॅफिक बंद. ते वर्षानुवर्ष ते काम, परंतु या 2 वर्षामध्ये जे एवढ्या स्पीडमध्ये त्यांना टार्गेट दिलं गेलं की तुम्ही या तारखेपर्यंत जर पूर्ण केलं नाही तर तुम्हाला ही पेनल्टी पर डे एवढी पेनल्टी लागणार आहे. आज रात्रंदिवस काम चालू आहे. याचं कारण तेच आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलेलं काम जर का मी वेळेत देऊ शकलो नाही तर मला दंड म्हणून माझ्याकडनं रक्कम माझ्या टेंडरमधनं ती घेतली जाईल, आणि तो त्या माध्यमातून ते काम वेळेआधी व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही कामं जोरजोरात चालू दिसतात. तुम्हाला रात्री 12-1 नंतर आपण प्रवास करतो, एक पार्ट बंद असतो, दुसऱ्या पार्टला त्यांच्या क्रेन लागलेले असतात, त्यांचं काम, हेच काम ते दिवसा करू शकत होते, परंतु त्यांना दिवसा तेवढं करताना अडचण येत होती. म्हणून ते काम वेळेत व्हायला पाहिजे म्हणून ते रात्री करायला लागले. रात्री करत असताना त्यांना, कामगारांना त्यांना पगार रूपी त्यांना डबल पैसे द्यायला लागतात, परंतु ते पैसे देऊन देखील ते रात्रीचं काम वेळेअभावी पूर्ण करायला पाहिजे म्हणून ते करतायत, आणि ही प्रगती दिसते आपल्याला. नक्कीच आम्ही जे सेंट्रल लाईन राहतो त्यांची अपेक्षा आहे की लवकर ही मेट्रो सुरू होते, आणि तुमच्या याच्यातून झालं तर खरंच चांगली गोष्ट आहे. तर आता मी तुम्हाला शिवसेना बद्दलचा थोडे प्रश्न विचारतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय फरक तुम्ही जाणवलाय एवढं वर्ष जेव्हा शिवसेनामध्ये तुम्ही होता तेव्हा? ना, आपण तर सुरुवातीपासून म्हणजे शिवसेना व्यतिरिक्त कधी आम्ही मनाला पण शिवलं नाही. आमच्या अनेक प्रसंग आले असे, अनेकांनी आम्हाला देखील आमिष दाखवलं गेलं, परंतु आम्हाला ते म्हणजे कुठेच पटलं नाही. पण ती शिवसेना
म्हणजे मी 2002 ला पहिला नगरसेवक झालो. त्याच्या अगोदर माझ्या मोठ्या भावाचे सासरे 17 वर्ष नगरसेवक शिवसेनेचे बाबुराव पाटील होते. मातोश्रीला जाण्याचे प्रसंग यायचे, बाळासाहेबांच्या बाजूला बसून त्यांचे विचार ऐकण्याचे प्रसंग आहे. पण त्यावेळेसची निर्णय प्रक्रिया वेगळी होती की तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज नव्हतं. म्हणजे मराठी माणूस आणि हिंदुत्व हा विषय आल्यानंतर कुठेही कॉम्प्रोमाइज. एक वेळेस मी माझं शिवसेना पक्ष बंद करेन, माझं दुकान बंद करेन, पण मी काँग्रेसवाल्यांसाठी कधी तडजोड करणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार होते. पण ह्या विचारांना मोठमाती देऊन ज्यावेळेस उद्धव साहेब बघा, बाळासाहेब असताना देखील मनोज जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले, बाळासाहेबांना मुख्यमंत्री होता आला असतं ना. परंतु त्यांनी ते कधी असा विचार नाही केला त्यांनी की मी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे म्हणून. त्यांनी शिवसेनेच्या छोट्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवला, छोट्या कार्यकर्त्याला मंत्री बनवला. त्यांनी कधी असा विचार न केला की माझा मुलगा उद्धवजी आहे, माझा पुतण्या राज ठाकरे, त्याला मंत्री बनवूया. त्यांनी हा नाही विचार केला. त्यांनी गोरगरीब जनतेतला एखादा चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला मोठी मोठी पदं देऊन त्यांना मोठं केलं. त्यांना मोठं केल्यामुळे शिवसेना मोठी झाली. हे शिवसेनेचे जे रत्न आहेत ना, पहिल्या सुरुवातीचे रत्न, म्हणजे त्यामध्ये मनोज जोशी असतील, सुधीर जोशी असतील, डाके साहेब असतील, रामदासबाई आहेत, गजानन कीर्तीकर आहेत, नलावडे होते, ही सगळी मोठी रत्न आहेत ना, यांनी घरावर वरवंटा फिरवला आणि पक्षाचं काम केलं. त्यांनी हाच कधी स्वार्थ नाही साधला की बाबा मला काहीतरी मिळालं पाहिजे. आज डाके साहेबांच्या तुम्ही घरी जा, तेच घरातलं तुटलं फुटलेलं घर आहे. ते उद्योग मंत्री होते शिवसेनेमध्ये, बाळासाहेबांच्या नंतरचं नाव त्यांचं. भवानी बँकेचे चेअरमन कित्येक वर्ष आहेत. त्यांनी कधी हा विचार नाही केला की माझ्या घरामध्ये बंगला व्हायला पाहिजे. त्यांनी आपलं आयुष्य शिवसेने, असे त्यावेळेसचे नेते होते. पण तो उद्धव साहेबांच्या मनात काय आलं माहिती नाही, एक स्वार्थ शिवला त्यांना आणि स्वार्थापोटी ते काँग्रेसच्या बरोबर गेले आणि तिथेच हिंदुत्व, शिवसेना ही त्यांनी तिथे संपवण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून शिवसेनेची दुपळी झाली. आणि दुपळी होत असताना मूळ शिवसेनेचा गाभा घेऊन एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले आणि शिवसेनेचं धनुष्य बघा, एखादा आपण उठाव करतो, उठाव अनेकांनी केला. राज ठाकरेंनी उठाव केला, नारायण राणेंनी उठाव केला, मनोज जोशींनी त्यावेळेस होते. पण ही सगळी मंडळी ज्यावेळेस मनोज जोशी ज्यावेळेस प्रसंग आला की शिवतीर्थावर मनोज जोशींना स्टेजवरून खाली उतरवलं तिथे, परंतु त्यांनी हा विचार नाही केला मी आज शिवसेना सोडणार म्हणून, किंवा माझा जर एवढा अपमान उद्धव साहेब करत असतील तर मी उद्यापासून पक्षाचं काम करणार. ही शिवसेनेला वाहून गेलेली मंडळी होती. परंतु यांनी ज्यावेळेस उठाव केल्यानंतर एवढा मोठा, परंतु शिंदे साहेबांनी जो उठाव केला हे हिंदुत्वासाठी, शिवसेनेसाठी, आणि शिवसेना, मूळ शिवसेना काय ही लोकांना कळू दे, आणि हा उठाव केला. आणि मूळ शिवसेनेच्या प्रवाहात आम्ही धनुष्यबाणाच होता. आम्ही काय गद्दारी नाही केलेली, आम्ही शिवसेनेच्या प्रवाहात आहोत. शिवसेना जिथे आहे तिथे आम्ही आहोत, धनुष्यबाण जिथे आहे तिथे आम्ही आहोत, शिवसेनेचे विचार जिथे आहेत तिथे आम्ही आहोत, आणि शिवसेनेचा विचार घेऊनच आज आम्ही शिंदे साहेबांसोबत काम करतोय. भविष्यात या निवडणुकीमध्ये देखील लोक ठरवतील की मूळ शिवसेना कुठली आहे. ती मशाल घेऊन हाती आलेला तो शिवसैनिका, ज्यांनी उभाटा स्थापन केली. बघा, मला वाईट एवढ्यासाठी वाटतं की उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, हा ठाकरे मागचं नाव काढून टाका, कोण विचारणार आहे. हा तुम्ही शिवसेनेचा मूळ मंत्र घेऊन जर बाहेर पडला, ठीक आहे, तुम्ही स्वतःची शिवसेना तयार केलीत आणि स्वतःची शिवसेना तयार करत असताना तुमच्या मागे आम्ही का लागणार. ज्या शिवसेनेचं निशाणच धनुष्यबाण आहे, जे सुटलं की ते बघत नाही, ते समोरचा भेद घेणार, या भेदाने काम करणारा शिवसैनिक तुमच्यापासून लांब गेला. आणि तो मशाल हात घेऊन, मशाल म्हणजे त्याचं प्रतीक काय आहे, तुम्ही पेटवत सुटणार का सगळ्यांना, तुम्ही जाळत सुटणार का सगळा वरवंटा, हिंदुत्व जाळणार का. आणि हिंदुत्व जाळण्याचं काम ज्यावेळेस तुम्ही मशालीच्या माध्यमातून करताय, मूळ शिवसैनिक तुमच्यापासून लांब गेलेला आहे. हा शिवसैनिक आज शिवसेनेसोबत आहे, तो गद्दार नाही, तो खोके नाही, तो शिवसैनिक शिवसैनिकांसोबत आहे. आणि ही शिवसेना मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. गोरगरिबांची शिवसेना आहे, एखाद्या सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्याची शिवसेना नाही. गोरगरीब नेतृत्व आहे, त्याला गरिबांची जाण ठेवणारं नेतृत्व आहे, आणि त्यांच्याच बरोबर शिवसेना आहे आज. ग्रेट सर. सर, तुम्ही एवढ्या वर्ष बाळासाहेबांचे सगळे विचार ऐकले. बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांसाठी काय होते बाळासाहेब ठाकरे? नाही, मी अनेक प्रसंग सांगेन, फक्त एकच मुद्दा सांगेन तुम्हाला
की शिवसेनेची जडणघडण झाली. शिवसेनेचे नेते झाले, उपनेते झाले, विभाग प्रमुख झाले, नगरसेवक झाले. परंतु शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाला एक वेगळं स्थान होतं आणि ते स्थान डावलून जर कोण शिवसैनिक काम करत असतात तर बाळासाहेबांनी तिथल्या तिथे त्याचा पायउतार केलेला आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. घाटकोपर मधला एक नगरसेवक त्याच्या त्या परिसरामध्ये नामकरणाचा एक प्रस्ताव घेऊन गेला. पहिल्या वेळेस बाळासाहेबांनी त्याला प्रस्ताव घेतला. दुसऱ्या वेळेस पुन्हा गेला की साहेब वेळ द्या म्हणून, मला त्या रस्त्याला नाव द्यायचंय, नामकरणाचा कार्यक्रम घ्यायचा, तुम्ही यायला पाहिजे म्हणून. तर त्यावेळेस बाळासाहेबांचे शब्द माझ्या आजही आठवतात. काय ठीक आहे, तू नगरसेवक आहेस, तुझ्याकडे विभाग प्रमुख आहे ना, विभाग प्रमुख कुठे आहे? बोलतो त्या विभाग प्रमुखांना काय भद्रायसाठी ठेवलेला आहे का फक्त? म्हणजे हा शिवसेनेमधला प्रोटोकॉल, म्हणजे शिवसेनेची आपण एखादी सिस्टीम जर बिघडवली तर पक्ष बिघडतो. ही सिस्टीम उद्धव साहेबांनी बिघडवून टाकली. म्हणजे विभाग प्रमुखांना काही किंमत ठेवली नाही, शिवसेनेच्या नेत्यांना काही किंमत ठेवली नाही, शिवसेनेच्या उपनेत्यांना काही किंमत ठेवली नाही. जे घडेल ते मातोश्री म्हणणार, जे चालेल ते मातोश्री म्हणणार. हे जे झालं त्याच्यामुळे शिवसैनिक दुरावला गेला. आणि मग बाळासाहेबांचे ते विचार, मग एखादा जर समजा उमेदवारी मागायला गेला, उमेदवारी मागताना अनेक प्रसंग आहेत माझ्याकडे, बरेच प्रसंग मी सांगितले. उमेदवारी मागताना सगळ्यांना बसवायचे. अरे काय तू इच्छुक आहेस काय? तू इच्छुक आहेस, ठीक आहे चांगलं आहे. तू पण इच्छुक आहेस काय? ठीक आहे चांगलं आहे. पण बघा ह्यावेळेस आहे ना, मी याला उमेदवारी देतोय, काम करायचंय तुझं. ही निर्णय प्रक्रिया बाळासाहेबांकडे होती. बाळासाहेबांनी हा विचार नाही केला तू मागच्या दरवाजाने किती आणून देणार तर तुला उमेदवारी देणार म्हणून. कारण मी त्याच्यात भरडला गेलेलो आहे. मागच्या विधानसभेला मी पैसे देऊ शकलो नाही, कारण मी समाजाचं काम करताना कधी लक्ष्मी मिळेल म्हणून मी काम केले नाही. मी पैसे देऊ शकलो नाही. 15 करोड रुपये रमेश दिल्यामुळे त्याला उमेदवारी दिली. म्हणजे हे काम बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. बाळासाहेबांनी तिथे ते सांगायचे तुला तू यावेळेस उमेदवार आहेस, तुम्ही काम करायचंय, तुझा पुढच्या वेळेस मी विचार करेन. आणि ती निर्णय प्रक्रिया दोघांना काम करायला लागायचं, कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे मी जर काम केलं तर मला देखील काहीतरी मला संधी मिळेल. आणि म्हणून त्या विचाराने शिवसेना मोठी झाली. ते विचार आज राहिले नाही. म्हणजे ते बाळासाहेबांचा, मी एकदा असंच गेलो, 28 तारखेला माझा वाढदिवस असतो म्हणून मी 28 तारखेला सकाळी त्यांना गुच्छ घेऊन भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर मी गुच्छ दिला. एवढा मोठा गुच्छ होता. मला बोलतोय हा गुच्छ काय करायचा आहे? कारण मी कोळी समाजाचं त्यांना माहिती होतं, माझ्या मच्छीच्या बोटी आहेत, माझ्या मच्छी, म्हणून मला हे काय करायचं होतं. तिथे त्यापेक्षा ते पापलेट सुरमई लावून मला घेऊन यायचं, मला त्याचा उपयोग झाला असेल तर मी उद्या फेकून टाकणार. आणि हे बोलत असताना साहेबांनी त्यावेळेस मला विचारलं काय भांडूपमध्ये बाबुराव पाटील कसे आहेत, रावी पडवळ कसे आहेत, त्यांची मुलं काय करतायत, ते सुलभा यादव नगरसेवक होते तिच्या घरी काय चाललेलं आहे. म्हणजे हे बाळासाहेबांनी हे कुटुंब जपलं. हे आता तसं होत नाही. कोण अशोक पाटील, जाऊ दे ना, मरू दे, त्याला काय होता तो. हे ज्यावेळेस विचार त्या मातोश्रीला चालायला लागले ना, त्यावेळेस शिवसैनिकांचा इथलं हृदय कमी झालं. ही अटॅचमेंट कमी झाली शिवसैनिकांची. म्हणजे तिथे देखील व्यवसाय व्हायला लागला, धंदा व्हायला. शाखा प्रमुखाची नेमणूक करायची असेल तर त्यांनी एवढे आणून द्यायचे. हे ज्यावेळेस चाललं ना त्यावेळेस हा बाजार झाला. आणि हा बाजार ज्यावेळेस झाला त्याच दिवसापासून शिवसेनेला उतरती काळ लागली. सर, जेव्हा तुम्ही म्हणालात की इलेक्शन मध्ये उभं राहण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हे असं सिस्टम चालू होतं? मी विभाग प्रमुख म्हणून 15 वर्ष काम केलं. म्हणजे एखादा उमेदवार असेल तर किती देणार तो म्हणून विचारायचे मला. हे बघितले नाही ना मी. हे कधी पूर्वी नव्हतं, हे आता आलं. हे पूर्वी कधी नव्हतं. अरे तो काम करतोय ना, चांगलं काम करतोय ना, पक्षाचं त्याला शाखा प्रमुख बनव, चांगलं काम करतोय. त्याचा व्यवसाय काय रे साहेब? तो अगरबत्ती विकतो, तो त्याचा वडापावचा, ठीक आहे, तो चांगलं काम करतो, यावेळेस त्याला उमेदवारी द्या. तो वडापावचा आहे ना धंदा, चांगला काम करतो ना पक्षासाठी, त्याला उमेदवारी दे. याच्यानंतर भविष्यात वडापाव विकणारा, अगरबत्ती विकणारा शिवसैनिक नगरसेवक होणार नाही. हे मी बघितलं. म्हणूनच म्हटलं तुम्ही 19 मध्ये तुमचं माघार घेतलं की हे पैसे जे विकायचे जे कामं चालू त्याच्यामुळे, बरोबर? हा, त्याच्यामुळे मला ती उमेदवारी, म्हणजे मी तर उद्धव साहेब सांगितलं साहेब लाखभर मतं नाही मिळाले परत तुमच्याकडे उमेदवारी मागायला येणार नाही. एवढं वातावरण चांगलं बनवलं असताना सहज बघितलं त्याने, आता काय कोणालाही द्या, निवडून येणार. मग जिथून मिळणार तिथून घेतले आणि उमेदवारी दिली. सर, तर हिंदुत्व हे तुमच्यासाठी काय आहे? नाही, हिंदुत्व हे माझ्यासाठी प्राण आणि श्वास आहे. हे सोडून मी जगूच शकत नाही. हे म्हणजे हे विचार माझ्या कोवळ्या वयात बाळासाहेबांनी घातले.
त्याच्यामुळे त्या चाकोईच्या बाहेर कधी आम्ही जाऊच शकत नाही, त्याच्या बाहेरचा विचार कधीच होऊ शकत नाही. कोणी किती लादण्याचा प्रयत्न केला, कोणी किती केलं, तर त्याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन काम करणं माझ्यासारख्याला तरी शक्य होणार नाही, कारण आम्ही त्या मुशीतले शिवसैनिक तयार झालेलो आहोत. सर, आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की एवढं सगळं आपण बोललो सगळं हिंदुत्वाबद्दल, पण आता तुम्ही ज्या कॉन्स्टिट्युएन्सीतून लढणार आहात त्याच्यामध्ये तुमचं तर येणारं विजन काय आणि का लोकांनी तुम्हाला मत दिलं पाहिजे? तुमचं विजन काय? नाही, एकच आहे. ज्या भांडूपमध्ये माझा जन्म झाला ते भांडूप. म्हणजे मुंबईमध्ये आपण एखाद्या गावी गेलो, कुठे राहतो रे, तर भांडूपमध्ये, तर समोरच्या कपाळावर आठ्या येतात, कारण भांडूप बघितलं की झोपडपट्टी, भांडूप बघितलं तर ते क्राईम अड्डा, भांडूप बघितलं तर ड्रग्ज माफिया. याच्यातून मला बाहेर काढायचंय. म्हणजे भांडूप मध्ये राहणारा जो कोण असेल त्याला देखील वाटलं पाहिजे की मी भांडूप मध्ये राहतो, त्याला देखील त्याच्या डोक्यावरती स्लॅब यायला पाहिजे, त्याचं राहणीमान सुधारला पाहिजे. तो ज्या तिथे राहतो तिथे स्लम असेल तर ते डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, तो जिथे राहतो तिथे दळणवळणाच्या सुविधा व्यवस्थित व्हायला पाहिजेत, आणि त्याला मूळ मुंबईत आणण्याचं काम मी करणार आहे. आता मूळ मुंबई आणि भांडूप मधला फरक असा आहे, तुम्ही बघा घाटकोपर पर्यंत या, मुलुंडला जा, दोन ठिकाणचा फरक तुम्हाला जाणवतो. परंतु भांडूप मध्ये आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं भांडूप भांडूप, तिथून मला त्यांना बाहेर काढायचं. शिंदे साहेबांसोबत 2 वर्षामध्ये अनेक केलं. फोर्टिस हॉस्पिटल 350 बेडचं बरेच जणांनी प्रयत्न केले, पण शेवटी यश नारळ फोडण्याचं श्रेय आम्हाला मिळालं. शिंदे साहेब आल्यामुळे त्यांनी ते प्राधान्याने त्याचे बाकीच्या प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या. कन्नमवार नगरमध्ये ते कन्नमवार नगरचे मी विक्रोळीकर म्हणून उपोषणाला बसले होते. मी तिथे गेलो, साहेबांनी बघितली ती क्लिप आणि मला विचारलं, अशोक हे काय चाललेलं आहे? बोला साहेब, ते बाळासाहेब सावंतांच्या नावाने हॉस्पिटल आहे, फार जुनं झालेलं आहे, त्याला तोडून नवीन बनवायचं आहे, परंतु त्याला कायदेशीर अडचणी आलेल्या आहेत आणि ते उपोषणाला बसले आहेत. बोलतो त्यांना उपोषण सोडायला सांग. मी गेलो, त्यांना सांगितलं उपोषण सोडा तुम्ही. साहेब तुमच्याजवळ स्वतः बोलतात. साहेब स्वतः बोलले. ते बोलतात नाही साहेब उपोषण राहू दे, आम्ही मीटिंग लावा आणि त्यात तुम्ही जे काय. दुसऱ्या दिवशी ताबडतोब मीटिंग बैठक लावली, आयुक्त लावले, सगळ्यांना बोलवलं आणि त्यांचे 24 कोटी त्या भूखंडावरती म्हाडाला द्यायचे होते, ते त्यावेळेस त्यांनी माफ केले. डेव्हलपमेंट पूर्ण झाली. मग त्यावेळेस मी आग्रह केला, साहेब 350 बेडचं ते हॉस्पिटल आहे. आज कन्नमवार नगर फार मोठं डेव्हलप होते, 5 माळ्याच्या 4 माळ्याच्या बिल्डिंग आता टॉवर बनायला लागलेत, 3 पटीने लोकसंख्या वाढणार आहे. तर आता बनवताना जागा आहे, 500 बेडचं आपण करूया. आणि ते 500 बेडची मंजुरी मिळाली, टेंडर प्रोसेस झाला, त्याचं काम चालू झालेलं आहे. फोर्टिस मध्ये देखील तसंच झालं, फोर्टिसचं देखील. आणि असे हॉस्पिटल भांडूप मध्ये आले की कॅशलेस हॉस्पिटल होणार. इथे कुठे पैसे घेऊन जायची गरज नाही, औषधाला पैसे लागतील त्याची गरज नाही. माणूस एकदा गेला तिथे आजारी माणूस जाऊ नये त्यांनी, परंतु शेवटी व्यवस्था ही असावीच लागते. हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याला काही पैसे न लागता तो घरी परत बरा होऊन जाईल, ही व्यवस्था आपण करतोय. आणि ती त्याची नुसती बोललं नाही तर कामं चालू झालेली आहेत. म्हणून याच्यातून त्याच्यानंतर भांडूपमध्ये मोठी समस्या आहे. तुम्हाला भांडूपच्या बाहेर जायचं असेल एक तर सोलापूर मधून ट्रॅफिक मधून जायला लागतं, गांधीनगरच्या ट्रॅफिक मधून जायचं. मी स्वतः प्रामुख्याने आमदार असताना जीकेडब्ल्यू कंपनी म्हणजे LBS ला ईश्वरनगर आणि भांडूप स्टेशनच्या बाजूनी दातार कॉलनीमध्ये ब्रिज मंजूर केला, त्याचंही काम चालू आहे. या सगळ्या योजना आपण आणलेल्या आहेत. तर या मूळ भांडूपकरांना दळणवळणाच्या माध्यमातून, राहणीमानाच्या माध्यमातून असेल, एज्युकेशनच्या माध्यमातून असेल आणि स्वतःच्या आरोग्याच्या या सगळं परिपूर्ण भांडूप व्हायला पाहिजे. की भांडूपमध्ये येताना आपण बघितलं, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, 2002 ला प्रथम लोढा भांडूप मध्ये आला, त्या माध्यमातून प्रथम मोठा बिल्डर म्हणून ड्रीम मध्ये आले आणि त्यावेळेसचं बुकिंग होतं 2005चं 1800 रुपये स्क्वेअर फीट हे पहिलं बुकिंग होतं. आज भांडूपचं बुकिंग जवळजवळ 20,000पर्यंत गेलं. याचं मूळ कारण 5 वर्ष मला आमदारकीची संधी मिळाली, डेव्हलपमेंट फास्ट झालं, कायदेशीर बाबीची तरतूद करून घेतली, त्या मोकळ्या केल्या आणि अनेक मोठे बिल्डर भांडूपला यायला लागले. आज भांडूपमध्ये हे जे पाट्या दिसत आहेत ना, या भांडूप भविष्यात जसं दादर मुंबईचा हार्ट आहे तसं भविष्यात भांडूप मुंबईचा हार्ट होईल. कारण भांडूप मधून 15 मिनिटात तुम्ही बोरिवलीला जाणार आहात, भांडूप मधून 15 मिनिटात तुम्ही नवी मुंबईला जाणार आहात, भांडूप मधून 15 मिनिटात तुम्ही ठाण्याला जाणार आहात. म्हणून भविष्यात भांडूप हे डेव्हलपमेंटचं सेंटर पॉइंट होईल आणि त्यावेळेस भांडूपचं चांगलं स्वरूप मला ते तयार करायचं. म्हणून मला भांडूप मधून या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जे करतोय
त्याला प्रामुख्याने सगळ्यांचं सहकार्य मिळायला पाहिजे. ग्रेट सर, ग्रेट सर. भांडूपमध्ये ते एक फायर ब्रिगेडचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे ते खूप लोकांमध्ये ऐकायला भेटते की ते खूप आधी झालेलं पण ते अजून पूर्ण होत नाहीये. त्याच्या मागचं काय एक स्टोरी आहे? बघा, मी आमदार असताना भांडूपमध्ये कांजूरला 12 बिल्डिंग ज्या तयार झाल्या कांजूर स्टेशनच्या बाजूला, तिथे फायर ब्रिगेडचा मिनी फायर स्टेशनचा एक भूखंड उपलब्ध करून घेतला. आणि त्यावेळेस मी आमदार असताना नारळवाडला मिनी फायर स्टेशन म्हणून. त्याचं कारण एवढं होतं की भांडूपमध्ये या डोंगराळ भागामध्ये झोपडपट्टीमध्ये रस्ते अरुंद रस्ते आहेत. एखादा अपघात घडला तर तिथपर्यंत फायर ब्रिगेडच्या मोठ्या गाड्या पोहोचू शकत नाहीत, म्हणून मिनी फायर स्टेशनचा नारळ वाढवला आणि ते काम चालू केलेलं होतं. ह्या भांडूपमध्ये मिनी फायर स्टेशन हवं याच्यासाठी पाठपुरावा केला, त्याचा अप्रुव्हल आणलं, त्याचं काम चालू केलं. परंतु नंतरच्या 5 वर्षामध्ये आमदाराला एखाद्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालं नसेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि तो फायर ब्रिगेड हा विषय इतिहास जमा झालेला आहे. त्याला पुन्हा मला जिवंत करायचं आहे. आणि ह्या फायर ब्रिगेडच्या गाड्या मुलुंडमधून न येता, विक्रोळीमधून न येता भांडूप मधूनच निघाल्या पाहिजे, तर कमी कालावधीमध्ये त्या पोहोचू शकतील. त्यासाठी मला तो भांडूप हा फायर ब्रिगेडचा एक मिनी फायर स्टेशन उपलब्ध करून भांडूपकरांना द्यायचं आहे. ग्रेट सर. तुमचे जे सगळे तुम्ही मुद्दे मांडले, तुम्ही सगळे ज्याबद्दल बोलला, एवढं नॉलेजेबल गोष्टी आहेत. खरंच युथ खूप कनेक्ट होणार आहे. तुमचं जे डेव्हलपमेंटचं विजन आहे, तुमचं जे स्वप्न आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला भांडूप बघायचं आहे, नक्कीच भांडूप हे हार्ट बनणार आहे पूर्ण आपलं मुंबईचं. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळ दिला. आपण खूप साऱ्या मुद्द्यांबद्दल बोललो आणि खरंच जे भांडूपचे जे रहिवासी आहे त्यांच्या समोर तुम्ही सगळे मुद्दे मांडले, तुमचा विजन मांडला आणि नक्कीच तुम्ही आता निवडणुकीत समोर जाताय, तर तुम्हाला शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र. तुम्ही खरंच निवडून या आणि तुमचं स्वप्नाचं भांडूप हे तयार करावं. पण तुम्ही पॉझिटिव्ह टॉक्समध्ये आलात आणि हा पॉडकास्ट सगळी महाराष्ट्राची माणसं बघतील आणि खूप विजनरी होतात सर, म्हणून खरंच मनापासून चांगलं वाटलं आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात पॉझिटिव्ह टॉक्समध्ये. जय महाराष्ट्र. मी इथे आल्याबद्दल आणि भांडूपचं स्वप्न साकार करण्याची भांडूपकर मला संधी देतील.